पाटलांच्या जी काही मागणी आहे, मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये घेतलं जावं, या मागणीला तुमच्या पक्षाचा पाठिंबा आहे का? आम्ही म्हणलं ना, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करा आणि करून घ्या. नंबर्स आहेत त्यांच्याकडे. भारतीय जनता पक्षाचं माननीय मुख्यमंत्र्यांचं काय स्टेटमेंट आहे की जेव्हा असे प्रश्न येतात, वेन देर इज अ विल देर इज अ वे. आता आरक्षण कोण देऊ शकतं? सत्ता कुणाकडे? तोच देऊ शकतो ना. सत्ता कुणाकडे? भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे ना, आणि त्यांच्या मित्र पक्षाचं. तर त्यांच्या मित्र पक्षांना माझी विनम्र विनंती आहे की तुम्ही प्रस्ताव आणा. आम्ही सगळे एकत्र मिळून तुम्हाला ताकदीने तुमच्याबरोबर या सगळ्या विषयामध्ये उभं राहू. मला अतिशय विनम्रपणे माननीय देवेंद्रजींना त्यांचं स्टेटमेंट दाखवायचं आहे की वेर देर इज अ विल देर इज अ वे, वेन देर इज नो विल देर इज ओनली कमिटी. थांबा जरा, तुम्हाला पण दाखवते. दाखवा तुमच्याकडे राज्यालाच अधिकार आहे. ऐकलं तुम्ही? परत रिपीट करू का शेवटचे? तर हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हाचं स्टेटमेंट आहे. मी खूप विनम्रपणे त्यांना त्याची आठवण करून देते. आणि तेवढंच नाही, 250 आमदार हो, 250 आमदार, 300 खासदार, किसने रोका आहे? कसं आहे, सत्ता फक्त घरं फोडून पक्ष फोडून नसते हो. सर्वसामान्य सत्ता मायबाप जनतेची सेवा करण्याची होते. आणि मला खूप विनम्रपणे ही त्यांची काय आघाडी काय त्याची युती, त्यांच्या युतीला विनम्रपणे माननीय प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आठवायचं आहे की प्रधानमंत्री काय म्हणतात, आम्ही प्रधान सेवक आहोत. त्याच्यामुळे जर या देशाच्या प्रधानमंत्री सेवेसाठी आहेत तर त्यांच्या मागचे 3 पक्ष, त्यांचा स्वतःचा आणि 2 पक्ष का नाही त्याचा निर्णय घेते? विनम्रपणे आमची विनंती आहे. सत्य तुम्ही आहात ना पवार, एक विचार करून मला सांगा की पवार साहेबांवर सगळा जो उठतो तो पवार साहेबांवर नावं ठेवते. मग ह्याचा अर्थ लोकांची काय अपेक्षा आहे? लोकांची अपेक्षा की शरद पवारांनीच काहीतरी करावं अशी आहे ना. ज्यांच्याकडे 250 खासदार, 250 आमदार आणि 300 खासदार आहेत, का थांबलाय मग तुम्ही?